नमस्कार मित्रांनो, आज आमच्या शंभूराजाचा जन्मदिन सोहळा. शंभूराजे म्हणजे संभाजी महाराज. त्यांच्यासाठी मी एक छानसं सॉन्ग म्हणणार आहे, पण त्याआधी मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी आणि विचारायचं सुद्धा आहे. तर मला माझं बोलणं जर पटलं तुम्हाला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून तुमच्यामुळे 4 लोक सुधारतील आणि माझ्यामुळे 2 जरी सुधारले तर मला खूप समाधान होईल. तर माझं म्हणण्याचं म्हणजे बोलण्याचं तात्पर्य हे आहे की आपण काही सार्वजनिक सण साजरे करतो. सार्वजनिक सण म्हणजे गणेश उत्सव आहे, दुर्गा उत्सव आहे, आमची शिवाजी महाराजाची जयंती आहे. तर ते सण साजरे करत असताना आपण त्यांच्या गाण्यावर का नाही नाचत? आपण दुसरे इतर गाणे का लावतो? मला माहीत आहे नाचायची हौस आहे सगळ्यांना आणि नाचलंसुद्धा पाहिजे, पण मला हे म्हणायचं आहे की तुम्ही त्यांच्या गाण्यावर नाचा, त्यांचेच गाणे त्यांच्या सणाच्या दिवशी लावा, तर तो सण केल्यासारखा वाटतो. म्हणण्याचं तात्पर्य हा आहे की आपण जे देवबाप्पा आणतो घरी आगमनाच्या दिवशी, त्या दिवशी सण साजरा करतो. तर मला हे म्हणायचं आहे की आगमनाची आपल्याला खुशी होते, देवबाप्पा आपल्या घरी येणार आहे याची खुशी होते, म्हणून तेव्हा नाचावं. विसर्जनाच्या दिवशी का नाचतो? आपल्या घरातला कुठला जीव जर जात असला किंवा कुठे म्हणजे हे करत असला तर आपण हसत तर नाही ना, नाचत तर नाही ना, खुशी तर नाही म्हणत ना. मग आपले देवबाप्पा जाते तेव्हा आपल्याला का खुशी होते? का आपण नाचत असतो? आगमनाची खुशी म्हणवा, जाण्याची नाही, विसर्जनाची नाही. माझं म्हणणं जर पटलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला ऐकूया छानसं सॉन्ग. शोभाच्या छाव्यासाठी. मला हे सॉन्ग खूपच आवडतं. तू छावार भावार कडा मराठीचा, तू कैवारी जी, तू अस्मिता कीर्ती, तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळाची. ए नव्या युगाची पहाट, श्वासात नवनिर्माण, लहरून देवराजी. नव्या पर्वत ही वाट, संकटाला देऊ मात, भिडूया झेंडा गगनाशी. मोठी लढाई लढू मातीसाठी रगड्या, मनगटात जोर लावून. दाटला जरी अंधार, एकजूट होऊ आज, दिवा ठेवू तेज लावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझा, तू राजा आसमानीच बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझा, तू राजा आसमानीच बळ दावजी. सॉन्ग जर आवडलं असेल लाईक शेअर कमेंट्स नक्कीच करा. माझं म्हणणं जर पटलं असेल तरीसुद्धा कमेंट्स करा.